हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी खूप दिवसांनी शूट करणार आहे. तर आज माझ्या मम्मी पप्पांना, माझ्या आजीला आणि माझी धावची आजी आली आहे, लताई आली आहे. त्यांना घरी जेवायला बोलवलं आहे साई आणि त्याच्या पप्पांनी. तर मी आज खूप काय काय व्हरायटी बनवली आहे. तर तुम्ही ते शूट केलंच आहे, ते तुम्हाला दाखवेलच काय काय जेवण बनवलं आहे. तर आजचा दिवस कसा जातोय ते तुम्हाला दाखवते. आज ॲक्च्युली आमचा बाहेर कुठे जायचा प्लॅन होता, पण किती दिवस त्या लोकांना बोलवलं पण नव्हतं. मम्मी पप्पांना बोलवायची इच्छा होती माझी पण खूप. तर मग आम्ही बोललो ते काय नंतर होईलच आपलं. आणि कारण की डॅडी पण मोस्टली गावीच असतात, तर मग ते इथे असणं आणि पप्पांना पण इथे बोलवणं, तर ते कसं म्हणजे आमचा टाइम मॅच झाला ह्यावेळी. तर मी बोलली मग बोलूनच घेऊया, कारण लास्ट टाइम डॅडी होते तर पप्पा बाहेर गेले होते. तर तुम्हाला दाखवते आजचा माझा दिवस कसा जातोय काय ते सगळं. हे मी मटन सुक्क बनवते, त्याची तयारी आहे. मटन सुक्क साठी तेल चांगलं गरम करून घेतलंय. त्याच्यामध्ये कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये हळद, मसाला, मीठ, आपलं जे रेग्युलरली जे महाराष्ट्रीयन मटन बनतं तसं ओलं गरम मसाला टाकलाय. तर अशा पद्धतीत मी सुक्क मटन बनवलंय. आणि मग त्याच्यामध्ये आपण शिजण्यासाठी गरम पाणी टाकणार आहोत, कारण की गरम पाणी टाकलं तर मटण चांगलं शिजतं. तसंच सेम इंग्रेडियंट्स टाकून मी मटणाचा रस्सा बनवलाय दुसऱ्या कुकरमध्ये. नंतर आमची अम्मा नॉनव्हेज खात नाही, तर तिच्यासाठी मी गवारची भाजी बनवली आणि आंबोळीची तयारी केली. आपलं जे डोस्याचं पीठ असतं त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं, हळद, साखर टाकायची आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं अर्धा तास ते पीठ चांगलं फुलायला ठेवायचं हे सगळं टाकल्यानंतर. जसं आपण उत्तप्पा बनवतो ना तसंच ते बॅटर थिक पाहिजे. आणि मग ते आपल्या डोशाच्या पॅनवर मस्त पसरून घ्यायचं आणि एकदम लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूनी चांगलं शिजून घ्यायचं. खूप सॉफ्ट आणि फ्लफी होतात. आपण मटन चिकन सोबत खूप मस्त लागतं. हे थोडं गोड असतं पण खूप मस्त लागतं मटणासोबत. माझी आंबोळी अशी झाली होती, खूप सॉफ्ट झाली होती. हे कोकणातली स्पेशालिटी आंबोळी. त्यानंतर मी मच्छी तळायला घेतली. आपलं सुरमईची मच्छी होती, त्यामध्ये हळद, मसाला, मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि आगळ टाकलं होतं. तेल चांगलं गरम झालं, त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि मच्छी मस्त फ्राय करून घेतली. परत अंडी सुद्धा उकडली होती मी. आणि हे सगळं केल्यानंतर मी काही शूट करू नाही शकली. सारी जिम्मेदारी रहती है. अच्छा, आज मी सगळं जेवण वगैरे बनवलं. मी खूप प्लॅन केलं होतं की प्रॉपर सगळे येतील, मी सगळं शूट करेल, पण असं काहीच झालं नाही. मला खूप लो फील होतंय की माझा व्लॉग इनकम्प्लीट वाटतोय मला, कारण की मी कोणाचे रिॲक्शन्सच घेतले नाही. जेवण कसं झालंय काहीच शूट करू नाही शकली. फक्त मी जे जेवण बनवता थोडं शॉर्ट घेतले तेवढंच, बाकी काही शूट करू नाही शकली. ह्याला मी बोलली होती की तू माझं व्हिडिओ शूट करशील ना, तेव्हा तर मला खूप काल बोलला होता हो नक्की करेल, पण तो पण ऍक्च्युली सगळ्यांना जेवण वगैरे वाढण्यामध्ये एवढा बिझी झाला की काही शूट नाही केलं. बाकी चल ह्याला आता हाच आहे तर ह्याच्याकडून आपण रिव्ह्यू घेऊया की जेवण कसं होतं. चांगला होता. ओव्हर ऍक्टिंग प्लीज बंद कर आणि खरं काय ते सांग. The food was very good and it is tasting very amazing. We made mutton and surmai fry. अच्छा था, टेस्ट बहुत अच्छा हुआ था. सिद्धि के हाथ से बनाया था, बेचारे ने बहुत मेहनत किया, उसके लिए बहुत हैट्स ऑफ. अच्छा काम किया और अच्छा खाना बनाया. मी आज मटन बनवलं, सुक्क बनवलं, रस्सा बनवला, अम्मासाठी गवारची भाजी बनवली. आंबोळी मी फर्स्ट टाइम बनवली होती, कारण मी घावण्यांमध्ये मी खूप एक्सपर्ट आहे, पण आज
माझ्या स्किल्स मी आंबोळीमध्ये वापरले आणि सगळे बोलले की आंबोळी खूप मस्त झाली आहे. प्रॉपर साखर, प्रॉपर सॉफ्ट वगैरे खूप मस्त झाली होती. परत those who all don't know what is आंबोली, उसका फोटो अटैच कर देना. फोटो नहीं, मैंने वीडियो मतलब शूट किया है, क्या क्या इंग्रेडिएंट्स रहता है वो सब डाला है उसमें, तो देख लेंगे. शूट तो करेगी. आणि काय बनवलं होतं? मला काय माहिती. बिर्याणी राईस. मला इतकंच तू पैसे दिले म्हणजे तारीफ करायचे इतकेच पैसे दिले तितकेच करणार. किती खोटा आहे ना. ठीक आहे, आता किती वाजलेत? आता 8 वाजलेत. आम्ही असंच बाहेर राऊंड मारायला निघालोय. तर बघूया कुठे फिरवतोय मला. कुठे नाही. हॉर्न ऐकायला येत नाही का तुला? नाही ऐकलं मी. कुठे चालले? बस टायगर याकीला आलोय बँड्राला. तर कोरियन फूड आहे. मी खाल्लंय एकदा, पण साईनी नव्हतं खाल्लं. तर कारण आज मी लास्ट टाइम खाल्लं तेव्हा व्हेज होतं, आता नॉन व्हेज आहे. तर बघूया काय काय ऑर्डर करायचंय. तेच बघतो काय समजत. एक चिकन मध्ये एक ऑर्डर कर आणि एक प्रॉन्स मध्ये. समजत तर काय नाही है. कोरियन फूड है. कोरियन बोल के कुछ अलग तो बनता नहीं, खिला देंगे. टेंशन आ रहा है. नहीं अच्छा रहेगा, मैंने टेस्ट किया है. वेज तो अच्छा था, मतलब नॉन वेज भी अच्छा ही रहेगा. चलेगा, देखते. एक हे मागूया, फेरी टायगर. हे चिकन मध्ये आहे. त्यामध्ये बहुतेक राईस और नूडल्स. इट्स ऑप्शन. स्पाइस मायो बटर्ड कॅबेज. इट्स ऑप्शन मीन्स तुला राईस पाहिजे राईस घे, नूडल्स पाहिजे नूडल्स घेऊ शकतो. राईसच घेऊया. आणि एक कुठे गेला स्टार्टर्स आहे का? हा आहे बघ इथे. हे वाला घेऊया, प्रॉन्स टाक्योकी. जा जा लवकर जा, ऑर्डर कर, भूक लागली आहे. टेस्ट कर. फर्स्ट रिव्ह्यू तुझा दे. चिकन है. कसं आहे? मस्त आहे. काहीतरी वेगळं आहे. बघू दे, मला पण खायचं. कसं आहे? खूप भारी आहे. कोरियाला शिफ्ट व्हायचं नाही, आपलं मुंबई. पण तर लागली संपवायला. 1 मिनिट नाही, 2 मिनिटात सगळं संपलंय. कसं होतं? अच्छा था बहुत. एक्चुअली बेसिकली ये आलनी बात चिकन फ्राई डाल के, मैं लोकल लैंग्वेज में बोल रहा हूँ. आलनी बात रहता ना वैसा बात था. अंदर थोड़ा सॉसेस वॉसेस था. नाही, पण ते जे सॉसेस होते ते खूप यम होते. मला तर खूप आवडले. वही अपना कैसा सालन रहता, करी रहता ना, चिकन का करी, वैसा लोग का सॉस रहता अलग. अच्छा था, मस्त. माणसाने ना चांगलं आहे ना तर चांगलं बोलावं. त्यासाठी अळणी होतं की अळणी होतं हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. समजून सांगतोय मी कसं होतं. ती कोरियन टेस्ट तर बोल ना, तुला आवडलं. आम्हाला कधी माहिती नाही बाबा, आम्ही काय मुंबईमध्येच फिरलेला माणूस आहे. कोरियाला कुठे, कोरियाचं फक्त नाव ऐकलं होतं. आज जेवतोय. बदला खूप बोलला. ऑलरेडी एक हे संपवलं, आता दुसरं काय आणलं? काय कर काय प्रॉन्स. अरे दू ये क्या है? ये आई थिंक प्रॉन्स टाक्योकी. प्रॉन्स टाक्योकी ट्राई करते हैं. पडेला कपड्यांवर सांभाळ. अंदर प्रॉन्स आहे. स्टफिंग आहे, क्रिस्पी बाहेरून. कसं आहे? वो वाला बेस्ट था कि ये वाला? राइस इससे ज्यादा एनी टाइम. अशा प्रकारे आम्ही आमचा संडे आमच्या फॅमिली सोबत स्पेंड केला. खूप मस्त वाटलं. मी खूप काही बनवलं आणि मला खूप अप्रिसिएशन सुद्धा मिळालं. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, छोटा झालाय, पण तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.